तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा आणि आपल्या इंस्टाग्राम ID ला सुद्धा फॉलो करून घ्या भावांनो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आपल्याला फोटो एडिटरमध्ये आज आपण डिझाईन केलेली आहे. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून तर कळालंच असेल. तर भावांनो, आज आपण फोटो एडिटरमध्ये डिझाईन केलेली असणार आहे आणि ती कशी करायची आणि भावांनो, झिप फाईल म्हणजे प्रोजेक्टची फाईल कशी इथं ॲड करायची तेही मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघू शकता, आपण आता फोटो एडिटर ॲप ओपन केलेलं आहे. बघू शकता भावांनो, असा इंटरफेस आल्यानंतर इथं न्यूवर टॅप करा. न्यूवर टॅप केल्यानंतर इथं तुम्ही साईज अशीच टाकून घ्या भावांनो, 52, 22 आणि 68, 28 अशी साईज टाकल्यानंतर इथं ओके करा. ओके केल्यानंतर बघू शकता इथं असं एक ब्लँक पेज ओपन होऊन येईल ह्या साईजमध्ये, बघू शकता. आणि त्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं 3 डॉट दिसत असतील, बघू शकता तुम्ही इथं कोपऱ्याला, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं टेक्स्ट आणि इमेजचं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल पिक्सलच्या खाली, तर त्यावर एकदा टॅप करा. आणि टॅप केल्यानंतर भावांनो, इथं तुम्हाला आणखीन इथं कोपऱ्यामध्ये लेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं आणखीन 3 डॉट दिसत असतील, बघू शकता तुम्ही. तर त्यावर टॅप केल्यानंतर इथं भावांनो तुम्हाला 3 ऑप्शन आलेले आहेत. तर भावांनो, आपल्याला इथं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे लोड लेअरचं. लोड लेअरचं सिलेक्ट केल्यानंतर भावांनो तुम्हाला डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल, जिथं तुमची झिप फाईल असेल मी दिलेली. आणि भावांनो, ते झिप फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टची फाईल बघायला भेटणार आहे आणि ती कशी आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता भावांनो, अशी काय आपली प्रोजेक्टची फाईल असणार आहे. बर्थडे तुम्हाला झिप फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी फाईल बघायला भेटेल, बघू शकता इथं अशा प्रकारे. आणि भावांनो, ही 1.26 MBची आहे. तर असं आल्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं ह्यावर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर इथं लोड होत आहे फाईल आपली, बघू शकता इथं लोड झालेली आहे. आणि लोड झाल्यानंतर इथं ओकेवर टॅप करा. आणि टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं 4 बॉक्स दिसत असतील भावांनो, छोटे छोटे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता अशी काय आपली डिझाईन केलेली आहे आपण बर्थडेची. आणि एकदम मूवी पोस्टर म्हणजे सिनेमॅटिक आपण केलेली आहे फोटोशॉपसारखं. तर ह्यामध्ये भावांनो आपण काय काय यूज केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. बघू शकता असं एक आपण ब्लँक पेज आलेला आहे. आपल्याला इथं साईज टाकल्यावर ही ब्लँक पेज येतच राहते. तर ही ब्लँक पेज आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा बॅकग्राऊंड दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या बॅकग्राऊंडला आपण झूम ब्लर इफेक्ट मारलेला आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो. इमेजवर सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथं 3 डॉटवर जा. गेल्यानंतर भावांनो, इथं इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावर टॅप केल्यानंतर बघू शकता इथं आपण झूम ब्लर इफेक्ट दिलेला आहे. आणि त्याची आपण अमाऊंट इथं 20 ठेवलेली आहे, बघू शकता. असं तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे जास्तसुद्धा ठेवू शकता. तर आपण इथं 20 ठेवलेली आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा एक टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता. आणि त्याला भावांनो आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे टेक्स्टवर टॅप करा. 3 डॉटवर जाऊन तुम्हाला इथं ब्लेंड मोड दिसेल, त्यावर टॅप करून तर बघू शकता आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण बर्थडे बॉयची PNG घेतलेली आहे, बघू शकता. आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईट करून शॉडाऊन इफेक्ट मारलेला आहे, बघू शकता व्हाईटमध्ये. तर मी झूम करून दाखवतो तुम्हाला, बघू शकता अशा प्रकारे आपण मारलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असे सनलाईट लावलेले आहेत, बघू शकता. बाईकचे जे हेडलाईट आहेत तिथं आपण हे लावलेलं आहे सन. आणि त्यानंतर इथं आपण असा एक लोगो लावलेला आहे आपला. आणि त्यानंतर इथं ब्लॅक शॉडाऊन PNG लावलेली आहे, बघू शकता. इथं तुम्हाला दिसून येईल, दाखवतो आणखीन एकदा, बघू शकता. इथं खाली बघून घ्या, इथं अशी आपली डिझाईन आहे. आणि ही ओपन ॲड केल्यानंतर बघू शकता असं झालेलं आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आणखीन एक आपण लोगो लावलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे.
आणि त्यानंतर भावनो इथं आपण मूवीचा जो टेक्स्ट असतो, म्हणजे मूवी पोस्टरचं जे खाली इथं टेक्स्ट असतात ते इथं आपण ॲड केलेलं आहे. आणि बघू शकता भावनो फुल आपलं मूवी पोस्टर सारखं इथं डिझाईन झालेली आहे. आणि भावनो आता ह्याला सेव्ह कसं करायचं ते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं बघू शकता ब्लूटूथ दिलेली आहे, त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर जरा लोड होईल. बघू शकता भावनो इथं आपली लोड होऊन फाईल आलेली आहे. आणि तुम्हाला त्याच साईडला डाउनलोडचं ब्लूटूथ दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं तुमची क्वालिटी बघून घ्या भावनो. फुल क्वालिटी करा, 100 क्वालिटी करून तर गॅलरीच्या ऑप्शनवर टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर भावनो आपण स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे की प्रोजेक्टची फाईल कशी ॲड करायची फोटो एडिटरमध्ये. आणि भावनो आपली डिझाईन झालेली आहे. तर डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भावनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.